नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 31. गोव्यावरून परत येताच वीणा जोमाने तिच्या कामाला लागली. ती कस्तुरीसोबत आज मॉलमध्ये निरीक्षणासाठी जाणार होती, जिथे व्याबचे शोरूम होते. कॅब व्याबच्या ऑफिससमोर थांबली तसे रस्त्यावर तिचीच वाट बघत उभी असलेली कस्तुरी तिची शेजारी कॅबमध्ये बसली. कस्तू, काय अपडेट आहे? आपला शॉप चांगला चालत तर आहे ना? वीणाने विचारले. मॅम, सुरुवातीला तेवढी डिमांड नव्हती. नवीन ब्रँड असल्याने जास्त ग्राहक नसायचे, पण हळूहळू आपला ब्रँड मार्केटमध्ये फॅमिलियर होऊ लागला. बऱ्यापैकी ग्राहक येतात. आणखी मेहनत घ्यावी लागेल, कस्तुरीने सांगितले. आपला या मॉलमधील प्रयोग यशस्वी झाला तर पूर्ण देशातील मॉलमध्ये आपल्या ब्रँडचे शॉप ओपन होणार आहेत. ही संधी घालवून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला वाटेल ती मेहनत घ्यावीच लागेल. वीणा काहीसा विचार करत बोलली. कॉन्टेस्टमध्ये सेकंड रनर असल्याने त्यांच्या ब्रँडला फक्त एका मॉलमध्ये शॉप उघडण्याची परमिशन मिळाली होती. व्याबचा मंथली रिपोर्ट त्यांना बिझनेस असोसिएशनकडे पाठवायचे होते. त्यांचा परफॉर्मन्स आणि ग्राहकांची डिमांड यावर व्याबचे भविष्य ठरणार होते आणि वीणाला ही संधी गमवायची नव्हती. एवढ्या मेहनतीने तिने आद्या, भैरवी, वसुधा आणि स्वतःच्या नावाने बनवलेले एक कपड्याचे ब्रँड सुरू केले होते. खरे तर तिने फक्त एक प्रयोग म्हणून ड्रेस डिझायनिंग क्षेत्रात उतरली होती, पण आता तिच्या अस्मितेचा प्रश्न होता. आणि हरणे वीणाने कधी शिकलेच नव्हते. ती फिनिक्स पक्षासारखी होती. स्वतः संपूर्णही नव्याने जन्म घेत होती. नव्या उम्मीदीने पुढे वाटचाल करत होती. कुठलेही काम मेहनतीने करायची म्हणून तर कुठल्याही क्षेत्रात ती पुढेच होती. बदनाम जगातही ती फेमस होती. डान्समध्ये करिअरच्या दृष्टीने पुढाकार घेतले तिथेही ती यशस्वी झालेली. कॅफेमध्ये काम केलेले तिथेही मेहनतीने नाव कमावले होते. नंतर तिच्या नशिबाने भरारी घेतली आणि ती ॲक्टिंग जगतात आली. तर पहिलीच मूवी ब्लॅकबस्टर ठरली. दुसरी मूवीही तिच्यामुळेच उठली. देशात तिच्या वरूनच्या जोडीला सगळ्यांनी पसंत केले होते. वीणाचा बोल्ड अवतारही सगळ्यांच्या पसंतीस ठरला होता. आणि आता प्रश्न होता व्याबचा. कसे बरे ती हार मानणार होती? मॅम, मी एक विचारू? कस्तुरीने जरा कचरत बोलली. मॅम, तुम्ही आधीच एवढे फेमस आहात, मग तुम्ही तुमची ओळख सिक्रेट का ठेवली? व्याबच्या ओनरचे नाव कळले तर लोक आवडीने आपल्या ब्रँडला निवडतील आणि आपला ब्रँड लवकर फेमस होईल, कस्तुरी बोलली. त्यावर वीणा गालातच हसली. तू खरंच खूप हुशार आहेस हा कस्तू. मी फेमस आहे, त्याचा फायदा आपल्या ब्रँडला होईल. बरोबर बोललीस तू, पण आपल्याला शॉर्टकट नको आहे. व्याब माझ्या नावाने नाही तर ब्रँडच्याच नावाने वर आला पाहिजे. माझ्यामुळे वसूचे नाव मागे पडायला नको. यात फक्त माझा किंवा वसूचाच नाही तर माझी एक देवता आहे, तर एक माझी मेंटर, आणि त्यांचे नाव मला टॉपला न्यायचे आहे. वीणा हसून बोलली. कस्तुरीने न समजून डोकं खाजवले. जास्त विचार करू नकोस, मॉल आले, उतर, वीणा हसून बोलली. दोघी कॅबमधून उतरत मॉलच्या दिशेने निघाल्या. मुंबईच्या मधोमध असलेले मोठे मॉल होते. सगळीकडे लोकांची गजबज होती. वीणा चौफेर नजर फिरवून शॉपच्या दिशेने निघाली. कस्तुरीला कॉल आल्याने ती फोनवर बोलत बाहेरच थांबली. व्याबचे सुंदर असे शोरूम होते. त्याच्या शेजारीच शाईन नावाच्या ब्रँडचे शोरूम होते आणि हा ब्रँड दुसरे तिसरे कोणाचा नसून शनाया नाईकचा होता. ती स्वतः तिच्या ब्रँडचे प्रमोशन करायची. त्यात वामिनी रत्नपारखेसारखी सामाजिक कार्यकर्तीही शाईनचे कपडे घालायची. शनायाची मॉम पण त्याच ब्रँडचे कपडे घालायची. उद्देश एकच, त्या स्वतःही शाईनची जाहिरात करीत होत्या. वामिनीसारख्या प्रसिद्ध व्यक्तीची चॉईस शाईन आहे बघून साहजिकच इतर लोक आपसूक त्या ब्रँडकडे आकर्षित झाले होते.
शनाया या क्षेत्रातही प्रसिद्ध होती. म्हणजे आता वीणा आणि शनाया परत एकदा समोरासमोर येणार होत्या. शाईनच्या शोरूममध्ये बरीच गर्दी दिसत होती, तर व्याबमध्ये मोजकेच लोक आलेली. सुस्कारा सोडून वीणा आत गेली तर शॉपमध्ये काम करणारी मुलं मुले आपापसातच बिझी दिसत होते. कस्टमर कपड्यांना कशाही प्रकारे ट्राय करून कोपऱ्यात टाकून देत होते, तर काही कस्टमर सेल्स गर्ल बॉयला काही प्रश्न विचारत होते, तर तेही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. काही शोरूम आहे, कस्टमरच्या शंकांचे इथे निरसन होतच नसेल तर इथे शॉपिंग कोण करणार. इथे काम करणाऱ्या मुलांना काहीच मॅनर्स नाही. आपला शाईनच बरा आहे, तिथे कस्टमरला देवता समजले जाते. ती व्यक्ती बडबड करू लागली. त्याने एक वार शॉपवर नजर फिरवली आणि बाहेर जात लगेच शेजारी असलेल्या शाईनमध्ये निघून गेले. वीणा एकटक त्यांना बघू लागले. कसे शाईनचे एम्प्लॉई आलेल्या कस्टमरचे हसून स्वागत करत होते. प्रत्येक कस्टमर सोबत एक सेल्स बॉय किंवा गर्ल, आणि इथे सगळं उलट. आपल्या शोरूमची एवढी वाईट कंडिशन बघून वीणाला रागच आला. एक्सक्यूज मी, वीणाने एका सेल्स गर्लला आवाज दिले, पण तिने दुर्लक्ष केले. मी तुमच्याशी बोलते. वीणा हाताची घडी घालून रोखून त्यांना बघू लागली. त्या सेल्स गर्लने वीणाला पाहिले. तोंडावर मास्क होते, केसांचा हाय पोनी नॉर्मल सलवार कमीजवर होती. ती मास्क मागे असलेली व्यक्ती काही ओळखू आली नाही. कपडे तिकडे अडकवले आहेत, तुम्हाला जो हवा तो निवडून घ्या. ते सेल्स गर्ल जरा गुरमीत बोलली. कस्टमरसोबत बोलण्याची ही कुठली पद्धत तुमची? एवढे उद्धट जर बोलत असणार तर एकही कस्टमर तुमच्या शॉपमध्ये फिरकणार नाही. तुम्हाला इथे कस्टमरसाठी अपॉइंट केले, ना की टाइमपास करायला. वीणा जरा चिडून बोलली. ओ मॅडम, तुम्हाला कपडे नसेल खरेदी करायचे, नका करू. ते शेजारी आहे ना शाईन, तिथे जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. तसेही इथल्यापेक्षा तिथे चांगली व्हेरायटी मिळून जाईल. आणि राहिली गोष्ट आमच्या कामाची, तर आमचा बॉस आम्हाला काही बोलत नाही, त्यात आम्ही तुमचे काय ऐकून घ्यावे. आले मोठे शहाणपणा शिकवायला. ते सेल्स गर्ल चिडून बोलली. वीणा तर शॉकच झाली. म्हणजे त्यांचे पेमेंट वीणा करायची आणि तिचे एम्प्लॉई शाईनचा प्रचार करत होते. तुमचे झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता, ती बोलली. वीणा तरीही एका जागी उभी होती. एक मुलगी कपड्यांना खूप वाईट प्रकारे हँगरमध्ये अडकवत होती. तिच्या ओढण्याने एक ड्रेस तर हलके डॅमेज झालेले. तेव्हाच तिचे बोलणं आटोपून कस्तुरी आत आली. कस्तुरीला बघताच सगळे सेल्स बॉय गर्ल एका रांगेत तिच्या पुढ्यात उभे झाले. गुड आफ्टरनून मॅम. सगळ्यांनी एक साथ तिला ग्रीट केले. कस्तू, आजच या सगळ्यांचा हिशोब कर आणि यांना घरचा रस्ता दाखव. आपल्या शॉपमध्ये अशा बेजबाबदार लोकांची काही एक गरज नाही. आणि ती जी मुलगी आहे तिच्या पेमेंटमधून त्या ड्रेसचे पेमेंट कट करून घे आणि तो ड्रेस तिलाच दे. वीणा तिच्या कठोर स्वरात बोलली. सगळे शॉक होत वीणाला बघू लागले. काय झाले मॅम? कस्तुरी गोंधळून बोलली. हा फक्त नावाचा आपला स्टॉप आहे. खातो आपले, पण गुणगान शेजारच्या ब्रँडचा करतात. निदान आपण जिथे काम करतो त्या जागेची इज्जत तरी करायला हवी. पण यांच्यापैकी एकातही तो गुण नाही. आणि या मॅडम तर कपड्यांना असे हँडल करत आहेत जणू कुठला तरी राग यांच्यावर काढत असावे. माझ्यासमोर जर हे असे वागत आहेत तर आपल्या मागे हे शोरूम कसे सांभाळत असतील? मला असले एम्प्लॉई नको आहेत. यांच्या भरवशावर तर आपला ब्रँड काही दिवसातच बंद पडेल. वीणा चिडून बोलली. काय केलं तुम्ही? तुम्हाला माहीत आहे ह्या कोण आहेत? या शोरूमच्या मालक आहेत. तुमची नोकरी तर गेलीच. कस्तुरी ही चिडून बोलली. सॉरी मॅम, असे करू नका मॅम. आम्ही कुठे जाणार? आम्हाला या जॉबची गरज आहे. प्लीज मॅम, आम्हाला कामावरून काढू नका. सगळे वीणाच्या समोर हात जोडून उभे झाले. त्यांचे केविलवाणा चेहरे आणि चेहऱ्यावरची भीती बघून एका क्षणाला वीणाचे एक्सप्रेशन सॉफ्ट झाले. पण त्यांच्यामुळे ती तिचे स्वप्न कसे धुळीला मिळवू शकणार होती? माझे डिसिजन झाले. वीणा निर्विकार त्यांना बघू लागली. प्लीज मॅम, एकदा माफ करा. यानंतर आम्ही तुम्हाला तक्रार करण्याची संधी नाही देणार. एकदा विश्वास ठेवा मॅम. जी मुलगी वीणासोबत उद्धट बोलली ती गयावया करू लागली.
वीणा काही वेळ शांत झाली. तसेही सगळे एम्प्लॉईला कामावरून काढून नवीन एम्प्लॉई भरेपर्यंत शॉप कोण सांभाळणार हाही प्रश्न होताच. काही काळ तिला शोरूम बंद ठेवावे लागणार होते आणि नवीन ब्रँडचे दुकान जर कमी वेळात बंद पडले तर नव्याने कस्टमर जोडायला शून्यापासून मेहनत घ्यावी लागली असती आणि कदाचित बिझनेस असोसिएशनने त्यांची लायसन्स रद्दही केली असती. हा खूप तोट्याचा सौदा होता. ठीक आहे, लास्ट संधी समजा. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता, वीणा बोलली. तसे सगळे खुश होत त्यांच्या कामाला निघून गेले. कस्तू, आपण यांच्या भरवशावर हे शोरूम सोडू शकत नाही. नवीन मॅनेजर अपॉइंट केलीही असते पण त्यावर सहज मी विश्वास ठेवू शकणार नाही. एक काम कर, आजपासून तू इथले सगळं मॅनेज कर. गरज पडल्यास आपल्या ऑफिसमधून कोणाला तरी हाताखाली घे, वीणा बोलली. ठीक आहे मॅम, कस्तुरीने तिला आश्वस्त केले. बरं तू इथे बघ, मला जावं लागेल. संध्याकाळी फिल्मची सक्सेस पार्टी आहे. वसू काहीतरी न्यू डिझाईन ट्राय करणार होती माझ्यासाठी. बघू मॅडमने काय ठरवले, वीणा हसत बोलली. त्यावर कस्तुरीही हसली. वीणाने लगेच शोरूम सोडले. कस्तुरीने आता शोरूमचे सगळे सूत्र हातात घेतले. ती असल्याने सगळे जरा दबकूनच होते. संध्याकाळी तयार होऊन वीणा बँक्वेट हॉलवर जायला निघाली, जिथे आज त्यांची फिल्मची सक्सेस पार्टी होती. मनीष झा, डायरेक्टर परेश, राकेश, प्रोड्युसर, फायनान्सर, ॲक्टर सगळे उपस्थित होते. शनाया, केवल त्यागी, ओजसही हजर होता. ब्लॅक कलरची एक महागडी कार बँक्वेट हॉलच्या अलीकडेच थांबली. तुम्ही नाही येणार का, वीणाने ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या विद्युतकडे अपेक्षेने बघू लागली. सॉरी क्युटीपाय, बट आता माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. मला ती अटेंड करावी लागेल आणि उद्याचीही तयारी करायची आहे. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे उद्या. तू पार्टी एन्जॉय कर. काम आटोपून वेळ मिळेल तसा मी तुला घ्यायला येईन, नाहीतर ओजससोबत निघून ये, चालेल ना, विद्युत बोलला. त्यावर वीणाने नाराजीत मान हलवली. प्लीज ना क्युटीपाय, नाराज होऊ नको. बरं मी तुला घ्यायला येईन, मग तरी ठीक आहे ना, विद्युत बोलला. तिने होकारात मान हलवली. त्याला सोडून जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण जाणेही गरजेचे होते. तिला नाराज बघून तोही बेचैन झाला. त्याने तिला मिठीत कवटाळून घेत तिच्या कपाडावर ओठ टेकवले. फक्त आजची रात्र क्युटीपाय, मग आपण कायमचे सोबत राहणार आहोत, विद्युत तिच्या डोळ्यात बघत बोलला. तीही त्याच्या नजरेत बघू लागली. दोघांचेही डोळे भविष्याच्या विचाराने चमकत होते. त्याला बाय करून वीणा बँक्वेट हॉलच्या दिशेने गेली. ती आत जाईपर्यंत विद्युत कारमध्ये बसून तिला जाताना बघत होता. ती आत जाताच तोही त्याच्या कामासाठी निघून गेला. दूर उभ्या एका व्यक्तीने एक नंबर डायल करून वीणा पार्टीमध्ये आल्याचे सांगितले. बॉस, ती आत्ताच आली, एकाने कॉल करून सांगितले. पलीकडून काही सूचना मिळाल्या तसे तो त्याच्या साथीदारांसोबत बँक्वेट हॉलपासून काही अंतरावर अंधारात उभा राहिला. लाइटिंगने सजलेले बँक्वेट हॉल. स्टेजवर मधोमध फिल्मचे पोस्टर लावण्यात आले. लाईट, म्युझिक सगळे आपापसात बोलण्यात व्यस्त होते. मिस्टर झा, कुठे राहिल्या मिस वीणा, फायनान्सरने उत्सुक होत विचारले. अरे भाई, स्टार आहे ती आणि मुलींना सजायला वेळ लागतोच, समजून घ्या, मनीष हसून बोलले. स्टार तर शनाया, केवलही आहेत, पण दोघेही अगदी वेळेवर आले. आजकालच्या मुली थोडीशी प्रसिद्धी काय मिळाली स्वतःला ग्रेट समजायला लागतात. दुसरे फायनान्सर तोंड वाकडे करत बोलले. त्यांच्याच जवळ काही अंतरावर उभी असलेली शनाया गालातच असली. कमर मटकावत ती त्यांच्याजवळ गेली. गुड इव्हनिंग एव्हरीवन, शनाया हसत सगळ्यांकडे बघू लागली. सगळ्यांनी तिला हसतच ग्रेट केले. कार्यक्रमाला आणखी किती वेळ आहे मिस शनाया, दुसरे फायनान्सर शर्मा बोलले. ते मी कसे सांगू शकते, मिस वीणा आणि वरून दोघेही गायब आहेत.
ते येतील तेव्हाच कार्यक्रम सुरू होईल. शनाया ओठावर हसू खेळवत बोलली, पण मनातून मात्र धुसफुसत होती. मिस्टर वरून काही कारणाने नाही येऊ शकणार, पण मिस वीणा ऑन दी वे आहेत, येतीलच एवढ्यात. डायरेक्टर राकेश त्यांच्या जवळ येत बोलले. तेव्हाच अचानक सगळीकडे शांतता पसरली आणि सगळ्यांच्या नजरा एंट्रन्सकडे वळल्या तर वीणा उभी होती. ब्लॅक कलर डिझायनर साडी, बॅकलेस स्लीवलेस ब्लाऊज, कानात मोठे डायमंड झुमके, गळ्यात कुठलेही नेकलेस किंवा चेन नव्हते. चेहऱ्यावर सुंदर मेकअप, कुरळे केस मोकळे सोडलेले, मधोमध भांग पाडून त्यात नाजूकसे बिंदिया सजलेली. एका हातात ब्रेसलेट, पायात हिल्स, खूप सुंदर दिसत होती ती. तिला बघताच सगळ्यांच्या ओठावर हसू फुलले. एवढ्या वेळचे तिला बोल लावणारे मिस्टर शर्माही भारावून तिला बघू लागले. व्हॉट अ ब्युटी! मिस्टर झा, मिस वीणा सोबत जेवढीही मूवी साईन करणार त्या सगळ्या मूवीला मी फायनान्स करायला तयार आहे, मिस्टर शर्मा बोलले. त्यावर मनीष फक्त गालात असले तर शनायाच्या मोठी मात्र जेलसीने आपसूक आवडल्या गेल्या. वीणाची भिरभिरती नजर मनीषवर थांबली तशी ती हसत त्यांच्या जवळ गेली. गुड इव्हनिंग सर, वीणाने हसून ग्रीट केले. किती उशीर वीणा, सगळे तुझीच वाट बघत आहेत, मनीष तिला खोटं खोटं रागवत बोलले. तुम्हाला तर माहीत आहे ना सर, कॅबने यायला जरा वेळ लागतोच, वीणा नजर झुकवून बोलली. एवढे कमवताय मिस वीणा, एखादी कार का घेत नाही, मिस्टर शर्मा मध्येच बोलले. मला कार ड्राईव्ह नाही करतायत सर, वीणा खरं काय ते सांगून बसली. ओ सो सॅड. मिस वीणा, तुम्ही कार ड्राईव्ह करायचे शिकून घ्या, तुम्हाला कार माझ्याकडून गिफ्ट. तुम्हाला कोणती हवी फक्त नाव बोला. मिस्टर शर्मा जरा जास्तच मेहरबान झाले होते. त्यांची नजर तर तिच्यावरून काही केला हटतच नव्हती. थँक्यू सर, तुम्ही एवढे विचार केले, पण मला कोणाकडूनही फ्रीमध्ये काहीही नको आहे. मी स्वतःच्या भरवशावर माझ्या गरजा भागवू शकते. वीणाने हसून त्यांना नकार दिला. शर्माचा चेहरा मात्र उतरला. डायरेक्टर राकेश सोबत बोलत वीणा स्टेजवर गेली. सोबत शनाया, कुणाल आणि इतर फिल्मशी रिलेटेड व्यक्तीही स्टेजवर गेले. तुम्ही चुकीच्या ठिकाणी ऑफर दिली, खूप स्वाभिमानी आहे ती. शर्माला एकटक वीणाकडे बघताना पाहून मनीष बोलले. त्यावर मात्र शर्मा सपापले. सगळ्यांनी मिळून केक कट केला आणि पार्टीला सुरुवात झाली. सगळे फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड लोक, केवल, शनाया सगळ्यांचे ओळखीचे, पण वीणा बऱ्याच लोकांसाठी अनोळखी होती. साहजिकच सगळे तिच्यासोबत बोलण्यासाठी, तिला जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. सगळ्यांनी एक साथ वीणाच्या भोवती सर्कल करून उभे राहिले. कोणी तिच्या सौंदर्याची, कोणी तिच्या ॲक्टिंगची स्तुती करू लागले. काहींनी तर वीणासोबत न्यू फिल्म साईन करून घेतली. दूर उभी शनाया एकटक वीणाकडे बघू लागली. हातात ड्रिंकची ग्लास, ड्रिंकच्या घोटासोबत ती मनातील रागही गिळत होती. हाय, केवल तिच्या शेजारी उभा झाला. हॅलो. शनायाने स्माईल करत त्याच्याकडे पाहिले. वीणाकडे बघून आपले जुने दिवस आठवतात, हो ना? आपणही इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो तेव्हा नेहमीच आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन असायचो. आता आपले दिवस गेले. आय मस्ट से, वीणा खूप पुढे जाईल. ती जेवढी दिसायला सुंदर तेवढीच तिची ॲक्टिंग ए क्लास. केवल मनापासून वीणाची स्तुती करू लागला, पण वीणाची स्तुती ऐकून शनायाचा राग वाढू लागला. जाईल ना, खूप पुढे जाईल, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही तर दुसऱ्या कुठेतरी. शनाया तिरकस घालत असली. वीणा फ्रेश झाली तसे शनाया तिच्या जवळ गेली. हाय वीणा, आपण सोबत काम करतो पण एकमेकांसोबत विशेष बोलणं झाले नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स. शनायाने तिच्यासमोर सेकंडसाठी हात केले. तुमचे पण अभिनंदन, वीणाने हसून तिच्या हातात हात दिले. अरे, तू ड्रिंक नाही घेतलेस? वीणाचे खाली हात बघून आश्चर्याने शनाया बोलली. मला ड्रिंक आवडत नाही, वीणा बोलली. ओ कम ऑन वीणा,
अगं थोडीशी ड्रिंक घेतल्याने काही होत नाही आणि असे पार्टी तर नेहमीच होत असतात, तू सवय करायला हवेस, शनाया तिला समजावत बोलली. थँक्स शनाया, पण आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती करणे मला तरी योग्य वाटत नाही, वीणा हसून बोलली. ओके, मग सॉफ्ट ड्रिंक ज्यूस काहीतरी घे, असं खाली चांगलं दिसत नाही आहे, बोलून शनायाने एका वेटरला हाक मारली. तसा एक वेटर त्यांच्या जवळ आला. शनायाने एक ग्लास उचलून वीणाला दिले. थँक्स, माय प्लेजर, शनाया हसून बोलली. तेव्हाच ओजसही त्यांच्या जवळ आला. हाय शनाया, हाय वीणा, ओजस बोलला. कम ऑन ओजस, निदान आता तरी मला भाभी म्हणून हाक मार. लवकरच विद्युत आणि मी लग्न करणार आहोत, शनाया जरा गर्वाने बोलली. तसे ओजस वीणाने एकमेकांना पाहिले. वीणाने हसतच मान खाली घातली. जेव्हा लग्न होईल तेव्हा बघू, ओजस बोलला. डान्स डिनर झाले. शेवटी निरोप घेऊन एक एक जण बँक्वेट हॉलच्या बाहेर जाऊ लागले. वीणा, तू कशी जाणार आहेस, कोणाचे लक्ष नाही बघून ओजसने विचारले. ते विद्युत येतो बोलले, वीणा ओशाडून बोलली. मग भाईला एकदा कॉल करून बघ, त्याला वेळ असेल तर मी सोडतो, ओजस बोलला. तसे वीणाने विद्युतला कॉल लावले. सॉरी क्युटी पाय, मी मीटिंगमध्ये आहे, थोडा वेळ लागेल, विद्युतचा मेसेज आला. वीणा ओजसला काही सांगणारच की ओजसला कोणीतरी बोलावले म्हणून तो तिकडे निघून गेला. वीणा काही वेळ त्याची वाट बघत उभी राहिली, पण तो फ्री झालाच नाही. बघून तिने कॅब बुक केली आणि विद्युतला मेसेज टाकून हॉलच्या बाहेर येत कॅब घेण्याची वाट बघू लागली. अचानक तिला गरगरल्यासारखे झाले. तशी ते डोक्याला हात लावून खाली बसत गोंधळून इकडे तिकडे बघू लागले. पूर्ण जमीन गोलगोल फिरत असल्याचे तिला भास होऊ लागले. हे अचानक काय होत आहे मला, वीणा भांबावल्यासारखे स्वतःशीच पुटपुटली. वीणा, तुला बरं वाटत नाही आहे का, तुझी हरकत नसेल तर मी तुला तुझ्या प्लेसवर सोडू का, शनायाचा आवाज आला. हो, वीणा गोंधळून बोलली. ओके वेट, मी कार घेऊन आले, बोलून ती पार्किंगमध्ये निघून गेली. कारमध्ये बसताच तिने कोणाला तरी कॉल केले. रेडी रहा, मी तिला घेऊन येत आहे, बोलून शनायाने कॉल कट केला. वीणाला आधार देत तिने कारमध्ये बसवले. कार गेटच्या बाहेर पडली. केव्हाचे गेटवर उभे सम्राटची माणसे वीणावर लक्ष ठेवून होती. ते लगेच कारमध्ये बसून शनायाच्या कारच्या मागे निघून गेले. आतापर्यंत तरी सगळं नॉर्मल दिसत होते. अचानक एका सिग्नलवर शनायाची कार पुढे निघून गेली आणि सम्राटची माणसे सिग्नलमध्ये अडकली. पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीची नजर पुढे जाणाऱ्या कारवरच होती. सिग्नल सुटले तसे कार वेगाने पुढे निघाली. काही अंतरावर दिसणारी शनायाची कार एक वळण घेऊन दुसऱ्या रस्त्यावर लागली. हा रस्ता तर वीणाताईच्या घराच्या दिशेने जात नाही. प्रभू, कार जरा वेगात पडव, पॅसेंजर सीटवर बसलेला गुरु जरा घाबरून बोला. प्रभूने कारचा स्पीड वाढवले. पण हे काय, पुढे रस्त्यावर खोदकाम केले होते. वर्क इन प्रोग्रेस लिहून डायव्हर्शन लावले होते. तिथून तर पुढे कार जाणे शक्यच नव्हते. काहीतरी प्रॉब्लेम आहे, दादासाहेबांना कळवावं लागेल, बोलून प्रभूने सम्राटला कॉल लावला. ऑफिसमधून आलेला सम्राट नुकताच शॉवर घेऊन बाहेर येत होताच की त्याचा मोबाईल रिंग झाला. त्याने वाजणाऱ्या मोबाईलकडे एक नजर पाहिले आणि ड्रेसिंग समोर उभा तो ड्रायरने त्याचे केस सुकवू लागला. एकदा कॉल कट होऊन परत मोबाईल रिंग झाले. सम्राट, केव्हाचा मोबाईल रिंग करतोय, कॉल रिसिव्ह करा ना, काही महत्त्वाचं असेल, बेडवर बसून कुठली बुक वाचत असलेली आध्या वैतागून बोलली. आम्हाला खूप कंटाळा आला दिवसभर मोबाईलवर बोलून, त्याला सायलेंट करून घे, सम्राट बेफिकर होत बोलला. आध्याने टेबलवर असलेले मोबाईल हातात घेतले. सम्राट, प्रभूचा कॉल येतोय, एवढ्या उशिरा त्यांचा कॉल, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाले, आध्या काळजीच्या सुरात बोलली. बघू, तू काळजी करू नको,
विना ठीक असेल, आम्ही बोलतो प्रभूसोबत. बोलून सम्राटने त्याला कॉल लावले. दुसऱ्याच सेकंदाला पलीकडून कॉल रिसीव्ह झाले. सम्राट काही बोलेल त्याआधीच प्रभूचा स्वर कानावर पडला. दादासाहेब, विनाताई मिस झाल्या. प्रभू घाबरून बोला आणि सम्राट शॉक झाला. व्हॉट? विना मिसिंग आहे? कसे? तुमचे लक्ष कुठे होते? सम्राटचा चिडका आवाज कानावर पडताच आत्या घाबरली. विना अचानक कशी मिस झाली ते प्रभूने सम्राटला सांगितले. सम्राट, काय झाले? विना कुठे आहे? कुठल्या संकटात तर नसेल ना सापडली ती? आत्या पॅनिक होत बोलली. सम्राटने हात दाखवून तिला शांत राहायला खुणावले. प्रभू, एक काम कर, विनाच्या ब्रेसलेट मधले GPS ट्रेस कर. आम्ही करतो काहीतरी. बोलून सम्राटने कॉल कट करून दुसरे नंबर डायल करून थोडा वेळ बोलून त्याने कॉल कट केले. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.